नेहमीच सालस, समंजस आणि प्रेमळ भूमिका साकारणारा अभिनेता शशांक केतकर. मात्र यावेळी शशांक केतकर एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मात्र काही कारणांमुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शशांक केतकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून सर्वांचे आभार मानलेत. त्यात तो म्हणतो, शेवटी समरसारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच. पाहिले ना मी तुला. आणखी एक अत्यंत वेगळं प्रोजेक्ट माझ्या वाट्याला आलं. कोठारे विजन, आदिनाथ कोठारे आणि झी मराठीचे सगळ्यांचे आभार. प्रोजेक्ट जरी लवकर संपवलं असलं तरी या मालिकेमुळे झालेली मैत्री, अनेक आठवणी आणि खलनायकाची भूमिका करणाऱ्याला सगळंच आयुष्यभरासाठी मिळालं. सर्व प्रेक्षकांचे आभार ज्यांनी मला समरच्या रूपात सुद्धा स्वीकारलं आणि नाकारलं. समरच्या वागण्यावरचा राग व्यक्त केला, पण माझ्या भूमिकेचा, कामाचं कौतुकही केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच भेटूया, अशी पोस्ट शशांक केतकरने शेअर केली आहे. तर तुम्हाला पाहिले ना मी तुला ही मालिका आवडायची का? या शशांकने साकारलेली नकारात्मक भूमिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा.